नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला. आज आहे गणपती विसर्जन म्हणून पंढरपूरला चाललो होतो. जाताना कनक गोल्ड फायनान्सचे मालक इन्फ्लुएन्सर सज्जन गायकवाड यांची भेट झाली. रोहनचा जो जॅकेट होता त्याच्यावरती नाव चुकीचं लिहिलं, काय नाव लिहिले तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो पांचालीमध्ये, कारण जॅकेटच्या आत घालण्यासाठी कुर्ता घेतला. तोपर्यंत कळलं की मिरवणूक आपली आलेली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अध्यक्ष अक्षय आलापूरकर भेटले. शुभम दादांना वादन चालू केलंच होतं. आणि कसं आहे ना की यांचं वादन तरी एक नंबर आहेच, त्यासोबतच अवधूत दादा सगळीकडे लक्ष देत होते, कारण मास्टर माइंड खरे आमचे अवधूत दादा. आणि ह्यांचं लक्ष होतं की कोणी कसं वाजवायचं वगैरे. आणि तेवढं बघितलं तर एकदा वादन ऐकून घ्या की आमचं. आमच्या मंडळातल्या या वादकांची इच्छा होती की त्यांना ब्लॉगमध्ये यायचं होतं पहिल्या दिवसापासून, म्हणून आज त्यांना ब्लॉगमध्ये येण्याची संधी देत देत आमचं मंडळ पुढे चाल करत होतं. आता पुढे चाल करत असताना पुढची गोष्ट अशी होती की अवधूत दादाला मी उचलून घेतलं होतं. त्याचं कारण असं होतं की आम्हाला ते वरचे पोस्टर पण दाखवायचे होते. आणि तुम्हाला सांगतो, साधेच आमच्याकडे करणं होते, पण काय नाचलो तुम्हाला सांगतो, एकदम मजा. नाच म्हणजे असं नादच ना असं नाचलो. आणि त्यासोबत अवधूत दादा तर गदा घेऊनच आमचा नाचत होता. आणि त्यासोबतच केदारबाबा आपला टोल वाजवत होता. त्यानंतर थोड्या वेळानंतर अवधूत दादा एकदम शांत झाला, कोणाकडे तरी रागानं बघत होता. मधूनच गाणं चांगलं चालू झालं. ए कसं आहे, नादच नाही, नाचायचं चालू पुन्हा एकदा. त्यासोबतच महत्वाचं काय होतं माहिती, ही मित्र माझी भेटलेली आहेत मला तिथं. आणि त्यानंतर अंबानीसारखं आम्ही पाया पडतो, कारण कसं आहे, हे आमच्यामध्ये येऊ नका, आम्ही करोडपती बनणार आहे असं म्हणत त्या पोराला आम्ही अंबानीसारखं पाया पडून घेतला. आता आम्ही करोडपती पुढच्या वर्षी डायरेक्ट सहकार मित्र मंडळाचा राजा आणि लोकमान्याचा राजा, दोन्ही गणपती बाप्पांचं दर्शन तिथं जर तुम्हाला एकत्रित घ्यायला मिळलं. मला वाटत असेल की एवढं मोठं फंक्शन चालून तुमचा ब्लॉगर का नाच नाही. ब्लॉगरचा डान्स सेपरेट कसं आहे, नुसत्या नागाच्या फड्याकडून मी रोहन असं मस्तपैकी डान्स केला. नागाच्या फड्यापासून नाचून नाचून आम्हाला लागलेली भूक. त्यानंतर मग आपला आवडता क्षण म्हणजे प्रसाद घेण्याचा. आणि प्रसाद घेताना स्वतः सुमित दादांनी मला अशी भाकरी अशी चुरगुळून काय ती काला करून टाकली, कारण पेंडपाला खायची हीच पद्धत असं त्यांनी मला सांगितलं. आणि एवढं प्रेम बघून सुमित दादा खरंच मला कन्नाचीच नाही आठवण झाली. जाऊ द्या, झाला ब्लॉग संपला.